स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी अनिता तुमचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 14 डिसेंबर 2023 रोजी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आलेला आहे. तेव्हा या महिन्यातील केलं जाणारं महालक्ष्मीचं व्रत कसं करावं याची पूजा मांडणी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्याचबरोबर श्री महालक्ष्मीचं व्रत करणाऱ्यांसाठी काही व्रताचे नियम आहेत ते सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या व्रताबद्दल जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्याची सर्व उत्तरे तुम्हाला ह्याच व्हिडिओमधून मिळून जातील. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवरही सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि मंडळी, व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. मार्गशीर्ष महिना सुरू झाला की अनेक जण हे महालक्ष्मीचं व्रत करतात. तर सर्वात पहिले तर आपण जाणून घेऊयात की हे व्रत का करावं. तर तुम्हाला याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर मंडळी, हे महालक्ष्मीचे व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, तसेच आर्थिक अडचणी दूर होतात. ज्यांनी हे व्रत अगदी श्रद्धेने केले त्यांना या व्रताची प्रचिती आलेली आहे. पहा, प्रत्येक महिला आपल्या घरातील सदस्यांसाठी, त्यांच्या सुखासाठी नेहमी देवाकडे प्रार्थना करत असते. तेव्हा प्रत्येक महिलेने हे महालक्ष्मीचे व्रत हे धनसंपत्ती मिळवण्यासाठी, तसेच आलेली धनसंपत्ती स्थिर राहण्यासाठी हे व्रत करायचं असतं. आता मी तुम्हाला पूजा मांडणी कशी करावी याबद्दल थोडक्यात माहिती सांगते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशी पूजा मांडणी करून घ्यायची असते. त्यासाठी आपण जिथे पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडं गोमूत्र, थोडंसं मीठ आणि चिमूटभर हळद हे मिश्रित पाण्याने आपल्याला पूजास्थान पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घराचा मुख्य दरवाजा तसेच आपल्या घराचा उंबरठा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मात्र आपल्याला या दिवशी घरातील फरशी पुसायची नाही, कारण गुरुवारचा असा नियम आहे की आपल्याला गुरुवारी जास्त स्वच्छतेची कामं करायची नाही. त्यामध्ये घरातील जाळी जळमटं काढणे, फरशी पुसणे, त्यानंतर महिलांनी केस धुणे आवर्जून टाळायचं आहे. आता बऱ्याच जणींच्या मनात असा प्रश्न आला असेल की आपल्या घरात देवकार्य होते तर आपण फरशी न पुसणं किंवा आपण केस न धुणं हे कसं काय. तर बघा, गुरुवार हा गुरुग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत राहण्यासाठी हा नियम आपल्याला पाळायचा आहे. तर या दिवशी तुम्हाला आणखी काही मी उपाय सांगणार आहे. त्यामध्ये बघा, ज्या महिला किंवा कुमारिका व्रत करणार आहात किंवा तुम्हाला हे व्रत करायचं नाही परंतु तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. तर गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे. म्हणजेच हे व्रत करणाऱ्यांनी किमान ब्रह्ममुहूर्तावर उठावं. ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य झालं नाही तर किमान आपल्याला सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद मिक्स करून त्या पाण्याने आंघोळ करायची आहे. पहा, तुम्ही असं करून तुम्हाला नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला आर्थिक प्रगती झाल्याची तुम्हाला दिसून येईल. तर हा एक तुम्ही उपाय नक्की करू शकता. तर बघा, या दिवशी घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही. त्यानंतर दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे. आता पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला एक पाट किंवा चौरंग लागतो. त्यावर देवाला आसन म्हणून आपण एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे. आपल्याला या कपड्याचा रंग फक्त काळा नसावा. काळा सोडून तुम्ही दुसरे इतर कलर घेऊ शकता. मात्र देवी लक्ष्मीला लाल कलर अतिशय प्रिय आहे किंवा पिवळा कलर हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही या पूजेमध्ये लाल कलरचा कपडा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा इथे वापरू शकता. चौरंगावर कपडा अंथरून झाल्यानंतर सर्वात पहिले तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे.
कारण कुठलीही पूजा आपण जेव्हा देव कार्य करत असतो तेव्हा सर्वात पहिले आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो. दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा लावला तरी सुद्धा चालतो. दिवा प्रज्वलित करताना दिव्याला नेहमी आसन द्यावं. त्यानंतर हळदी कुंकू वाहून फूल वाहून दिव्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची असते. त्यानंतर तुम्हाला 4ही गुरुवार ही पूजा मांडणी करायची असते आणि कलश स्थापना सुद्धा करायची असते. कलश स्थापनेसाठी पहिल्या दिवशी जो नारळ आपण घेतला तोच नारळ आपल्याला 4ही गुरुवार वापरायचा असतो. आता श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करताना आपल्याला सर्वात पहिले गणपती बाप्पांना सुद्धा मान द्यायचा असतो. कारण बघा, सगळ्या पूजामध्ये आपण सर्वात पहिले गणपती बाप्पांना मान देतो. तेव्हा त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. तर इथे अभिषेक तुम्ही स्वच्छ पाण्याने सुद्धा घालू शकता किंवा जर तुमच्याकडे पंचामृत अवेलेबल असेल तर तुम्ही पंचामृताने सुद्धा गणपती बाप्पांना स्नान घालून घ्या. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून ती स्वच्छ करावी. त्यानंतर आपण गणपती बाप्पांना अक्षदाचं आसन द्यायचं, त्यावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना सुद्धा आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं, फूल वाहायचं. जर तुमच्याकडे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल तर तो तुम्ही इथे गणपती बाप्पांना अर्पण करा, नाहीतर खडी साखर ठेवली तरी सुद्धा चालतं. त्यानंतर बघा, जर तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल किंवा शंख असेल तर या पूजेमध्ये तुम्ही शंख, श्रीयंत्र किंवा तुमच्याकडे जर कवड्या तुम्ही देवघरामध्ये पूजत असाल तर तुम्ही इथे सुद्धा त्यांची स्थापना करून त्यांची सुद्धा यथासांग पूजा करायची आहे. कारण महालक्ष्मी मातेला कवड्या अतिशय प्रिय आहेत. त्यानंतर श्रीयंत्र हे तर भगवान विष्णू आणि लक्ष्मीचं यांचं आसन आहे, त्यामुळे आपल्याला या पूजेमध्ये हे जरूर तुम्ही सामील करायचं आहे. त्यानंतर श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा दिवस हा माता लक्ष्मीच्या पूजेसाठी अतिशय उत्तम असा आहे. या दिवशी जर आपण महालक्ष्मीचा बीज मंत्र म्हणून जर आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं तर ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. तुम्ही ही 4 गुरुवार नक्की करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर तुम्ही कलश स्थापनेसाठी इथे तुम्ही तांब्याचा तांब्या किंवा पितळेचा तांब्या स्वच्छ धुवून तो पाण्याने भरून घ्या. त्यात एक सुपारी, एक नाणं, अक्षदा, हळदी कुंकू आणि फूल तुम्ही टाकायचे आहेत आणि दुर्वासुद्धा टाकायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही 5 प्रकारच्या झाडांची पाने सुद्धा ठेवा. जर तुम्हाला 5 प्रकारची वेगवेगळी डहाळे जर भेटली नाही तर तुम्ही इथे फक्त आंब्याच्या पानाचा पूर्ण एक डहाळा जरी ठेवला तरी सुद्धा चालतो. किंवा तुम्ही इथे आंब्याची 5 पाने, जर तुम्हाला इथे आंब्याची पाने मिळाली नाही तर तुम्ही अशा वेळेस तुम्ही इथे विड्याची पाने सुद्धा ठेवली तरी सुद्धा चालतं. तर त्यानंतर बघा, तुम्ही कलशावर स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर रिद्धी-सिद्धीच्या 4 रेषा तुम्ही इकडून एका साईडनी 2 आणि एका साईडनी 2 अशा तुम्ही रिद्धी-सिद्धीच्या 4 रेषासुद्धा स्वस्तिकच्या बाजूने तुम्ही काढून घेऊ शकता. त्यानंतर बघा, तुम्ही कलशाला हळदी कुंकवाचे तुम्ही 4-4 असे तुम्हाला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा, तुम्ही नारळ ठेवताना शेंडी वर राहील अशा प्रकारे तुम्ही नारळ कलशावर ठेवावा. त्यानंतर बघा, कलशाला आपण जेव्हा आपण कलश स्थापना करतो तेव्हा तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही इथे अक्षदाने अष्टदळ कमळ काढलं तरी सुद्धा चालतं. किंवा तुम्ही इथे गोलाकार सुद्धा अक्षदा पसरून, किंवा जर अक्षदा नसेल तर तुम्ही इथे गहू थोडेसे गोलाकार पसरून तुम्ही त्यावर कलश स्थापना करायची आहे. पहा, पूजेच्या सुरुवातीलाच तुम्हाला संकल्प करायचा आहे. जर तुम्ही या व्रताची पहिल्यांदा तुम्ही सुरुवात करत आहात किंवा तुम्ही दरवर्षी जरी तुम्ही हे व्रत करत असाल तरी तुम्हाला पहिल्या गुरुवारी या व्रताचा संकल्प घ्यायचा असतो. तर तुम्ही ही पूजा मांडणी करायच्या आधी तुम्ही संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करायचा,
तर बघा, तुम्ही एक ताट घ्या. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुम्ही ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करायचा आहे. त्यानंतर पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडायचं आहे. त्यानंतर बघा, हे मी तुम्हाला पूजेच्या सुरुवातीलाच तुम्हाला संकल्प करायचा आहे. पहा, जेव्हा तुम्ही व्रताची सुरुवात करता तेव्हा तुम्हाला हा संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची. त्यानंतर देवीला हळदी कुंकू वाहून फुलं वाहायची आहेत. त्यानंतर देवीला धूप दीप दाखवून ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर देवीची आरती करायची आहे. त्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर नैवेद्यामध्ये तुम्ही फळांचा नैवेद्य तर हा तुम्ही आधी ठेवायचा आहे. तर तुम्ही इथे 5 प्रकारची 5 फळे ठेवू शकता किंवा तुम्ही एकाच प्रकारची इथे 5 फळे अशी ठेवायची आहेत. त्यानंतर तुम्ही मनोभावे देवीला प्रार्थना करायची आहे आणि जी काही तुमची इच्छा आहे, म्हणजे बघा, प्रत्येकजण हे व्रत काही ना काही मनामध्ये इच्छा ठेवून करत असतं. तर बघा, देवीला हात जोडून प्रार्थना करायची आणि देवीला आपली इच्छा सांगून विनंती करायची आहे. बघा, तुमची हे व्रत सफल नक्की होणार. त्यानंतर बघा, तुम्हाला महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे. त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीचे महात्म्य वाचायचं आहे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्या मनातील इच्छा बोलून नंतर तुम्हाला पुन्हा महालक्ष्मी अष्टक हे तुम्हाला म्हणायचं आहे. तर बघा, महालक्ष्मी अष्टकम हे तुम्हाला ह्या महालक्ष्मी व्रताच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर निरांजन ओवाळून आपल्याला आरती करून घ्यायची आहे. रात्री पुन्हा तुम्हाला महालक्ष्मीची पूजा करायची आहे आणि एखादा तुम्हाला गोड पदार्थ बनवून त्याचाच महानैवेद्य म्हणून तुम्हाला महालक्ष्मीला अर्पण करायचं आहे. त्यानंतर गाईला देण्यासाठी आपल्याला एका पानावर गोग्रास काढून तो गाईला खाऊ घालायचा आहे. शक्य झाल्यास या दिवशी उपवास सोडण्याआधी तुम्ही गाईची पूजा अवश्य करा आणि जे आपण स्वतः उपवास सोडण्यासाठी जे आपण खाण्यासाठी जे पदार्थ बनवले आहे तेच तुम्ही ताट बनवून गाईला सुद्धा खायला द्या. त्यानंतर या दिवशी आपण घरातील सर्वांनी एकत्र जेवण करायचं असतं आणि जो काही आपण देवीला नैवेद्य बनवला आहे तो आपण सर्व घरातील मंडळींनी सर्वांनी हा खायचा असतो. बघा, अशा प्रकारे आपल्याला गुरुवारची महालक्ष्मीची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करायची असते. त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या दिवशी आंघोळ करून कलशातील पाणी आपल्याला त्या आंब्याच्या डहाळ्या ते काढून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला या जी पाने आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला 4 दिशांना आपल्याला ही 4 पाने ही ठेवायची आहेत. त्यानंतर कलशातील पाणी हे तुम्ही एखाद्या फुलाच्या झाडाला तुम्ही हे घालायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला जिथे तुम्ही देवीची स्थापना केली तिथे 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे. तर आणि सर्व पूजा ही तुम्हाला उचलून ठेवायची आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही 4ही गुरुवार हे व्रत करायचं आहे. तर पहा, या दिवशी काही नियम पाळायचे आहेत. तर पहा, व्रताच्या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे. या दिवशी आपण जशी इतर उपवास व्रत करतो त्यामध्ये आपण म्हणजे साबुदाण्याची खिचडी किंवा भगरीचा भात वगैरे आपण खातो. तर या दिवशी आपल्याला असं काही खायचं नाही. या दिवशी आपल्याला फक्त फलाहार घ्यायचा. त्यामध्ये केळी, दूध किंवा इतर फळे ही आपल्याला खायची आहेत आणि रात्री जेवण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे व्रत करायचं आहे. त्यानंतरचा नियम म्हणजे या दिवशी आपण कुणालाही कठोर भाषेत बोलायचं नाही. म्हणजे आपल्याला या दिवशी वादविवाद घालायचा नाही. आणि हे व्रत करताना जर आपल्याला काही अडचण आली, म्हणजेच मासिक धर्म आला, सूतक आलं, तर अशा वेळेस आपण ही पूजा आरती दुसऱ्याकडून करून घ्यायची. उपवास मात्र आपण स्वतः करायचा आहे.
त्यानंतर बघा, आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करतो. 4 गुरुवार हे व्रत करायचं आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे. आणि या व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवायचा हा एक नियम आहे. त्यानंतर आपण जो नैवेद्य बनवतो तो सर्व कुटुंबांनी मिळून खायचा असतो. हे व्रत केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, धनसंपत्ती कशाचीही कमी आपल्याला राहत नाही. त्याचबरोबर देवी लक्ष्मीची आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.